नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. त्यात 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीत गच्चीत वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे पडला तर तो तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पण इथे आपल्याला सॅम्पल स्पेस, आता संभाव्यता म्हटलं म्हणजे सॅम्पल स्पेस लागणार आहे. मी मागे एकदा म्हटलं होतं तुम्हाला की सॅम्पल स्पेस कधी कधी असा सेटमध्ये नीट सगळा लिहिता येत नाही. इवन पत्त्यांच्या कॅटच्या सॅम्पल स्पेसमध्ये पण आपण 52च्या 52 पत्ते डिटेलमध्ये लिहिले नव्हते. फक्त काय काय बंच असतील, काय काय ग्रुप असतील तेवढेच आपण लिहिले होते. त्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीने एस काढावा लागतो किंवा काही वेळेला फक्त एसचे नंबर ऑफ एलिमेंट्स मिळतात, म्हणजे एन ऑफ एस तेवढंच आपल्याला मिळतं. ॲक्च्युली ते नंबर काय असतील हे एसमध्ये आपल्याला लिहिता येत नाही. तर इथे अशा टाईपचं उदाहरण आहे की जिथे असा एस असणार आहे जिथे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स फक्त मिळेल, पण तो एस म्हणजे असा डिटेलमध्ये लिहिता येणार नाही. आता काय काय सांगितलंय की इमारतीजवळ एक बाग आहे, त्या बागेत तो टॉवेल पडणार आहे. तो बागेत कुठेही पडला, ही जी क्रिया आहे किंवा हा जो प्रयोग आहे तो म्हणजे काय असणार आहे? यादृच्छिक प्रयोग. म्हणजे त्यातून येणारं जे आउटकम असणार आहे ते काय असणार आहे? नमुना अवकाशमधलं, म्हणजे सॅम्पल स्पेस मधलं असणार आहे. म्हणजे बाग अशी समजा बाग आहे की 77/50 आणि इथे तळ आहे, त्याचा व्यास किती आहे? 14 मीटर आहे. तर जेव्हा तो टॉवेल पडेल तेव्हा बागेत इकडे कुठेही पडणं बागेत म्हणजे काय असणार आहे की तो टॉवेल त्या बागेच्या क्षेत्रफळावर म्हणजे एरियावर पडला तर तो सगळा जो एरिया असणार आहे तो तुमचा सॅम्पल स्पेस असेल. आणि तो टॉवेल पर्टिक्युलरली ह्या बागेमधल्या आतमध्ये छोट्या भागात म्हणजे तळ्यात पडला तर तो तुमचा इव्हेंट असणार आहे, म्हणजेच घटना असणार आहे. की घटना म्हणजे रिस्ट्रिक्टेड आलं ना, पूर्ण बागेत कुठेही पडणं, तो टॉवेल पूर्ण बागेत कुठेही पडणं म्हणजे सॅम्पल स्पेस, यादृच्छिक प्रयोग झाला. आणि तो पर्टिक्युलरली म्हणजे रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये पर्टिक्युलरली ह्या तळ्यात पडला म्हणजे इथे कुठेही पडून चालणार नाही. ह्या तळ्यात पडण्याची संभाव्यता काढायची, म्हणजे ह्या एरियात पडला तरच तो तळ्यात पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आपल्याला एकूण एरिया आधी माहिती असायला हवा. तो किती आहे? तो आयताचा एरिया आहे. त्या आयताच्या एरियामध्ये म्हणजे आयताच्या क्षेत्रफळात पडला तर तो सॅम्पल स्पेस म्हणून आपण त्याचं नंबर ऑफ एलिमेंट्स घेऊ शकतो. पण तो जो पर्टिक्युलरली ह्या एवढ्याच एरियामध्ये पडला, फक्त तळ्याच्या एरियात पडला, तळ्याच्या क्षेत्रफळात पडला तर आपण त्याला घटना म्हणू शकतो. त्यामुळे तळ्याचे क्षेत्रफळ काढलं तर आपल्याला घटनेचे नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे घटक संख्या मिळेल आणि पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढलं की आपल्याला एस म्हणजे नमुना अवकाशची घटक संख्या मिळेल. तर इथे आपल्याला एस आणि जो इव्हेंट आहे ए असं डिटेलमध्ये लिहिता येणार नाही, फक्त त्याचे डायरेक्ट नंबर ऑफ एलिमेंट्स लिहावे लागणार आहेत किंवा मिळणार आहे. ते अशा टाईपची पण उदाहरणं काही येऊ शकतात. संभाव्यता काढा म्हटलंय त्यामुळे आपल्याला प्रोबॅबिलिटीज काढायची पुढे जाऊन, त्यामुळे एस आणि ए बी वगैरे असे लागणार आहेत. तर एस काढता आला, लिहिता आला सेट टाईप तर सेटमध्ये लिहायचा डिटेल. सेट सारखा लिहिता आला नाही तर ॲटलिस्ट नंबर ऑफ एस म्हणजे एन ऑफ एस तरी काढता आलं पाहिजे, कारण ते आपल्याला प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी लागतं पुढे. तर आपल्याला इथे एन ऑफ एस मिळणार आहे. तर आता आपण ते थोडंसं डिटेल लिहूया की ही छोटीशी आकृती काढायची, कारण आपल्याला समजायला की नक्की आपल्याला काय काढायचं, एस कसा असेल आणि ए कसा असेल. तर एस म्हणजे काय असणार आहे? हा सगळी बाग. एस हा सेट म्हणजे काय असणार आहे? तर बागेचे क्षेत्रफळ, बागेचा एरिया म्हणजे सगळा एस असणार म्हणजे बागेचे क्षेत्रफळ. मग एन ऑफ एस कसं मिळणार? बागेचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ या बागेचं क्षेत्रफळ. आयताकृती आहे म्हणजे काय येणार? क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 70 × 50 मीटर स्क्वेअर. इथे आता एकक पण आलाय मीटर स्क्वेअर म्हणजे 77 × 50. आता हा गुणाकार करून घ्या, 5 ने गुणूया मग 0 देऊ. 7 × 5 = 35, 5 7 3, 7 × 35 38 आणि वरचा एक 0. म्हणजे एन ऑफ एस किती मिळाला इथे? एन ऑफ एस बरोबर 3850 मीटर स्क्वेअर. हा एन ऑफ एस झाला. जसा एस हा बागेचे क्षेत्रफळ झालं तसा ए म्हणजे काय? तो टॉवेल जर ह्या पर्टिक्युलरली ह्या तळ्यात पडला तर ती घटना होणार, कारण ते रिस्ट्रिक्शन झालं, त्याच्यावर नियम आला काहीतरी की इन जनरल कुठेही पडून चालायचं नाही, तळ्यात पडायला हवा. म्हणजे घटना ए ही काय असणार आहे? तो टॉवेल तळ्यात पडली, टॉवेल तळ्यात पडेल. मग ए हा सेट आपण घेतो. मग ए हा सेट काय तयार होईल? ए सेट म्हणजे काय होणार? तळ्याचे क्षेत्रफळ.
तळ्याचा एरिया म्हणजे ए होणार आहे सेट. मग आता इथे काय असे संख्या वगैरे नाहीये, तळ्याचे क्षेत्रफळ म्हणजे ए हा सेट झालाय. मग एन ऑफ ए काढायचं आलं तर त्या तळ्याचं क्षेत्रफळ आपल्याला लागेल म्हणजे एन ऑफ ए बरोबर. तळ्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय, ते गोलाकृती ना, तळ गोलाकृती आहे कारण त्याचा व्यास दिलेला आहे म्हणजे ते गोलाकृती आहे. जरी सांगितलं नसेल तरी व्यास दिलाय म्हणजे गोलाकृती आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे आर माहिती असायला हवा. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या इथे डायरेक्ट माहिती नसती तरी व्यास माहिती आहे. म्हणजे इथे रेडियस लागते ना, पाय आर स्क्वेअर म्हणजे रेडियस माहिती नाहीये पण डायमीटर माहिती आहे, त्यावरून रेडियस काढू शकतो. व्यास किती दिलाय, व्यास बरोबर 14 मीटर मध्येच दिलंय सगळं. एकाच एककात आहे त्यामुळे ते बरं आहे, आपल्याला कुठे कन्वर्ट करायला लागणार नाहीये. तर 14 मीटर म्हणून त्रिज्या किती येते, त्याच्या निम्मी येते ना, हाफ बरोबर 7 मीटर. त्यामुळे आर किती येणार आहे 7 म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू पाय म्हणजे 22/7 घ्या. जेव्हा दिलेलं नसेल तेव्हा कॅल्क्युलेशनला बरं पडतं. 3.1422 पेक्षा पाय आर स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर करत बसू नका कारण हा 7 आणि हे जाईल, त्यामुळे 7 × 7 असं लिहा. ते येणार 22/7 × 7 × 7. एक 7 गेला 22×7 54 म्हणजे 154 मीटर स्क्वेअर. एन ऑफ ए किती आलं तर 154 मीटर स्क्वेअर. हे पण मीटर स्क्वेअर आहे, हे पण मीटर स्क्वेअर आहे, एकाच एककात आहेत त्यामुळे आपण आता त्याची प्रोबॅबिलिटी काढू शकतो. म्हणून प्रोबॅबिलिटी काय असतं, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तेवढं केलं की आपल्याला संभाव्यता मिळेल. वाक्य लिहूया आपण. म्हणून तो टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता, म्हणून टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता बरोबर. हा ए घेतलाय त्यामुळे पी ऑफ ए बरोबर काय असतं, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आलाय 154 आणि 1850. फक्त भागाकार करायचा का 154 अपॉन 3850. कशा कशाचा आता भाग जातोय ते बघूया आपण. 22×7 54 आहे आणि ह्याला 22 ने भाग जातोय का चेक करूया. म्हणजे एक तर आता आपण 154 आणि 3850 याच्यात काय काय आता भाग म्हटलं तसं 22चा भाग जातोय. 154ला तर जातोय, 3850ला जातोय की नाही थोडंसं आपण चेक करूया बाजूला घेऊन की 3850 22 ने भाग जातोय का चेक करूया. म्हणजे आपल्याला नंतर पुढे पण भाग निवडता येईल. नसेल जात तर 22चा नाही चालणार, मग 2चा 3चा 4चा असं करत करत चेक करत करत त्याचा संक्षिप्त रूप काढायचं. 22 एके 22 त्यामुळे उरले 6 1 16 त्याचे 5 घेतो. 22×7 54 असेल म्हणजे 154. एक उरला 0 म्हणजे 22×5 असेल म्हणजे 0 म्हणजे भाग जातोय पूर्ण. म्हणजे 22 ने ह्याला पण जातोय ह्याला पण जातोय त्यामुळे 22×7 54 असेल आणि 22 ने ह्याला भाग गेला की 175 असं होतं. म्हणजे काय काय मिळालं आपल्याला 7/175 आणि अजून पण भाग जाईल. 25×7 75 असेल ना, म्हणजे ह्याला 7 ने ह्याला भाग जाईल बघा, 25चा भाग जाईल कारण 25×7 75 असेल. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू 1/25 कारण हा भाग जाईल 1 आणि 25. 7चा भाग जाणार 175. तर हे झालं फायनल आन्सर. संक्षिप्त रूप द्या शक्यतो. हे आन्सर पण बरोबरच आहे पण इथे बराच भाग जाऊ शकतो त्यामुळे आपण घेतलं आणि त्याचं संक्षिप्त रूप लिहिलं. तर 1/25 ही काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी असणार आहे, संभाव्यता असणार आहे. कशाची संभाव्यता, तर तो टॉवेल तळ्यात पडण्याची संभाव्यता ही असेल. या एकूण बागेत पडण्यापैकी तळ्यात पडण्याची संभाव्यता 1/25 असेल.